नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये। आजची तारीख आहे 7 ऑगस्ट आणि नेहमीप्रमाणे आपण निघलो आणि आज आपलं मॅक्झिमम काम हे रॅपिडो ऍप मध्ये झालेलं आहे। ओला मध्ये एकच केली, उबेर मध्ये पण एकच केली, तर रॅपिडोच्या राईड भेटल्या व्यवस्थित आणि सर्च पण भेटला आपल्याला। तर व्लॉग मध्ये बघा की कशा प्रकारे राईड एक्सेप्ट केल्या पाहिजे रॅपिडोच्या आणि किती डिस्टन्स किती काम झालं आज ते बघा व्लॉग मध्ये। छोटी राईड पण एक आहे, अशा प्रकारचे राईड केली तर आपलं काम लवकर होईल। तर ब्लॉग मध्ये बघा। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:34, तारीख आहे 7 ऑगस्ट। तर आपण थोडंसं लेट झालं आपल्याला, लेट म्हणजे तसंच आवरण्यात लेट झाला, चहा वगैरे पिला। तर 3 काळ्या CNG खाली आहे। तर काल आपलं व्यवस्थित काम नव्हतं झालेलं, तर आज आपण आता CNG भरू जर गर्दी नसेल तर, नाहीतर मग आपलं काम सुरू करू आणि जिथं असं आपल्याला भेटेल तिथं आपण लगेच पुढचं काम बघूया। रॅपिडोकडनं पहिली राईड भेटली होती आपल्याला, कासरवाडीचा पिकअप टाकला होता, पण होते पिंपळे सौदागरच्या साईडला, ब्रिज पलीकडून, अलीकडून लोकेशन टाकले होते पलीकडून। तर व्हॉट्सअपला लोकेशन घेऊन आपण गेलो। 123 रुपये आपल्याला दाखवलं होतं फेअर 4-5 किलोमीटरचं, सो आपण घेतलं आणि बघतोय तर तिथून कस्टमरला जायचं चिंचोड स्टेशनला, टाकले पिंपळे सौदागरचं। नवीन होता वाटतं, माहित नसेल, मुलगाच होता UPचं। तर आणि एंड लोकेशन पण चुकीचं टाकलं होतं, 1.5 किलोमीटरला आमचं टाकलं होतं। तर अशा प्रकारे आपल्याला 154 रुपये भेटले फर्स्ट राईडचे, त्यामध्ये वेट टाइम पण आहे आणि अर्धी टाकी एक गाडी CNG आहे। CNG भरावं लागेल आपल्याला नंतर जिथं भेटेल तिथं। काम तर सुरू करून घेतले, कारण आज असं वाटतंय लोक बरेच जण मला कमेंट पण आले कालच्या व्हिडिओला की स्लो होतं ते बांगलादेशचे, त्यांच्यामुळे फ्लाईट कॅन्सल झाले असतील। आणि गुगल लोकेशन ऑन केल्यानंतर मॅप तिथे येतंय का पिंपरी चिंचवड मे अफेक्टेड बाय फ्लड, तर मग पावसाची याच्यामुळं रस्ते बदलणे याच्यामुळं पण लोकांनी बाहेर पडणं थोडंसं अवॉइड केलं असावं असं शक्यता आहे। तर आता इथनं आपल्याला बघूया कुठं जातोय, परत पिंपरी चिंचवड आपलं भोसरीच्या साईडला वळूया आणि बघूया आपल्याला ट्रिप कुठं भेटते। तर परत आपल्याला वाकड वगैरे त्या साईडला जावं लागते। थोडंसं वेट करेल मी, हळूहळूच जाईल, कारण वल्लभनगर वगैरे तिकडनं कधी कधी पुढून जातात राईड। उबेरची एक वाजली होती वाटतं, पण ती काय एक्सेप्ट करायची आधी कळलं पण नाही, स्क्रीन ओपन करेपर्यंत गेली। ओला तर नाही वाजली, ओलाचं परत करायचे चालू मला, तर ट्राय करू आपण की ओला वगैरे। 1 मिनिट, आज पण परत तसंच काम दिसते, कारण जो फ्लो असतो वाजायचा, एक आत्ता वाजली होती ते ताथवडे, तर तिकडं आपण जात नाही सकाळी, कारण तिकडनं रिटर्नच्या लवकर भेटत नाही। सो आपण भोसरीच्या साईडला होतो, म्हणजे नाशिक फाट्याला, तर म्हटलं आलोय एवढ्या जवळ तर CNG भरून घ्या, परत कुठं भेटतो नाही भेटत। तर आलो आपण भोसरीमध्ये, CNG भरून घेतला आणि 322 रुपयाचा CNG बसलाय बरोबर, म्हणजे अर्धी टाकी संत खाली झाली होती। तर ठीक आहे, आता इथनं परत आपण नाशिक फाटा, पिंपळे सौदागर, आपला जो रूट असतो नेहमीचा तो फॉलो करू आणि बघूया। आज आपल्याला छोट्या मोठ्या काय ज्या राईड येतील त्या एक्सेप्ट कराव्या लागतील, कारण काम जर करायचंय प्रॉपर तर हे नाही ते नाही असं नाही करावं लागणार। फक्त एरिया थोडासा बघावं लागेल की कोणत्या एरियातनं आपल्याला रिटर्नचे भेटतील, तशा एरियातल्या ट्रिप आपल्याला मोस्टली एक्सेप्ट कराव्या लागतील। आणि कालचा अपडेट एक द्यायचं होतं की आपण गोल्डमध्ये ट्रेड केला होता काल, $3 आपण जोपर्यंत सकाळी मॉर्निंगला आपण कॅब चालवली तोपर्यंत केला, नंतर मी रात्री मुवमेंट आली होती, तर टोटल कालचं $13.80, जवळपास 1200 रुपये आपण गोल्डमधनं कमवलेत कालच्या दिवसाला। तर या 2-3 दिवसामध्ये $30-32 माझे झालेले आहेत। तर ते एक माझं आता थोडंसं सुरू झालंय का, एक थोडंफार 200-400-500 रुपये जसं जुळल तसं आपण जास्त ॲग्रेसिव्ह ट्रेड नाही करत आहे, .01च्या लॉटनीच करतोय। तर $1-1.5 झाला की मी एक्झिट घेतो असे मी, आणि एक ट्रेड माझा मोठा झाला होता $10चा, कारण मुवमेंट भेटली होती मला, सो मी ती पूर्ण कॅप्चर केली। अशा प्रकारे आपलं $14 जवळपास पकडून चाला तर 1287 रुपीजने आपल्याला पे आउट भेटतं आणि $90 प्रमाणे आपण इन करतो फंड त्यामध्ये। तर ठीक आहे, अशा प्रकारे। आणि ग्लोबल मार्केट पडलंय 2 दिवस झाले, त्याच्यामुळं पण इफेक्ट असू शकतो। तर त्याचा सगळ्यांचा अभ्यास आपण करून आपला फायदा आपण करून घेतो त्यामध्ये। आता पाऊस सुरू झालेला आहे
तर ठीक आहे, पिंपळ सौदागरला आपण जाऊ आणि बघूया पुढची राईड कोण देते आपल्याला. आपण आलोय वाकडेवाडी बस स्टँडला. आपल्याला पिंपळ सौदागर जसं आपण ब्रिज उतरतो तसंच आपल्याला एक राईड आली वाकडेवाडी बस स्टँड. तर तिकडनं आपण कस्टमरला सोडले आणि 179 कस्टमरचं बिल झालं. तर 333 रुपये आपलं काम झालंय. 2 ट्रिप मध्ये 30 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि येताना खडकीच्या इथं जो औंधला आपण जातो रेल्वे स्टेशनचा पुढचा सिग्नल मेन चौक, तिथे एक ऍक्सिडेंट झाला सकाळ सकाळ. वॅगनर होती ओला उबेरची आणि स्विफ्ट डिझायर होती. डिझायर वाला खडकीच्या साईडने रेंज हिल जो एरिया रेंज हिल तिकडनं येत होता आणि वॅगनर वाला खडकीच्या रेल्वे स्टेशन पासून येत होता. दोघं एकमेकाला भिडलेत आणि दोघांचे हेडलाईट फुटलेत. कॉर्नरच एकमेकाला लागलाय. म्हणजे सिग्नल आमचाच होता, आमच्या साईडने जो खडकी साईडने होता त्या माणसाचा, वॅगनर वाल्याचा. स्विफ्ट वाल्यानी सिग्नल जम्प केला, घाई असेल तर दोघं एकमेकाला टक्कर झाले कॉर्नर. आणि दोन्ही गाड्या 2 साईडला झाल्या. दोघांचे कॉर्नर गेले. जवळपास 2-2 फूट 1-1 फूट फुटलंय असं दोघांचं चांगलंच. रोडला सगळ्या काचा. घाई अजिबात करायची नाही गाडी चालवताना. सिग्नल जिथं वाटतोय तिथं मोकळा असेल तर ठीक आहे, एखाद्या वेळेस आपण पण जम्प करतो, नाही असं नाही, पण मग आपण सगळे बघतो आधी. हायवेचे तर कधीच नाही करत. आतमध्ये गल्ले बोळातले ठीक आहे, आणि हे असे तर कधीच नाही मोठे मोठे. तर आता दोघांचे पण दिवस खराब जाणार. 1-1 आठवडा मी सांगतो गाडी उभी राहणार, एवढं आत गेलं होतं ते. आणि इन्शुरन्स मध्ये काम. एक तर आता ओला उबेरची गाडी होती, त्यांचं काय माहित नाही काय प्रोसेस आहे. तर दोन्ही गाड्या नवीनच होत्या, अशा काही जुन्यावाल्या नव्हत्या मॉडेल. तर आता बघू, त्यांचा दिवस तर वाईट झालाय. असं नाही व्हावं कोणासोबत. तर ठीक आहे, आता आपण इथनं जातोय पुढे स्टेशनला आणि स्टेशनला बघूया आता राईड आहेत का नाही आहेत. तर आपल्या पुढं 41 ते 45 कॅब आहेत. तर नंबर लागणं मुश्किल आहे. इथं पुढं आता एक वॅगनरवाले आहेत, त्यांच्याशी बोलू आपण. किती वेळ झाला आलेत. जर बराच वेळ झाला आले असतील तर आपण एअरपोर्ट साईडला निघू. ऍटलिस्ट तिकडनं मधनं तरी नंबर भेटतो. इथनं आता मधनं पण नंबर भेटणार नाही. सो बघूया आपण काय. कॅबवाले होते तिथं, त्यांच्याशी आपण बोललो वॅगनरवाले. तर एक 15-20 मिनिटं झाले, ते पण दाखवत होते. त्यांचा पण नंबर आणि आपला नंबर 5चा फरक होता फक्त. तर त्यांना पण नाही पडत ते, म्हणजे तेवढाच नंबर दाखवलाय. तर आणखीन एक पण बोलता बोलता आलं की त्यांचे 2 आयडी आहेत. म्हणजे त्यांच्या भावाचा एक बनवलाय त्यांनी आणि त्यांचा एक बनवलाय. कॅब एकच. हे कसं होतं आपल्याला माहिती नाही. 2 आयडी एका कॅबला अटॅच केलेले होते. तर म्हणजे इकडनं नाही तिकडनं डोकं कसं लावतात, हरकत नाही. स्मार्ट वर्क आहे, वेळ वाचतोय अशाने. जिथं व्यवस्थित ट्रिप पडेल ती एक्सेप्ट करायची, बाकी बंद करायचं. म्हणजे 6 ऍप त्यांचे चालू आहेत. असं करता येत नाही लिगली बघता. काहीतरी आता आधी झाला असेल किंवा नंतर केला असेल, काय असेल ते. तर ठीक आहे, बघूया आता. इथनं आपण सॉरी एअरपोर्ट साईडला जातोय आणि तिकडनं आपण बघूया राईड. कारण 35 कॅब आहेत पुढे आपल्या. तर तेवढ्या वेळ थांबण्यात काही मजा नाही. त्यापेक्षा एअरपोर्ट साईडला आपण निघू आणि बघूया कोण राईड देत. एकदम छोटीशी राईड भेटली आपल्याला. 1.5 किलोमीटरचा पिकअप आणि 2 किलोमीटरचा ड्रॉप. 3.5 किलोमीटरचे 95 रुपीज दिले. 30 किलोमीटर प्रमाणे रेट भेटलाय 30 रुपये पर किलोमीटर. अशा राईड घ्यायच्या, सोडायच्या नाही. किती मिनिटं लागले मला? 5-10 मिनिटं लागले. एअरपोर्टच्या इथं चालू आहे गेटला. आता इथनं फिरून परत आपल्या रमोलच्या साईडला बघूया किती नंबर आहेत आणि एअरपोर्टच्या नेक्स्ट राईड साठी आपण वेट करूया. रॅपिडो कडनंच आपल्याला एअरपोर्टच्या इथनं दाखवलं होती राईड 244. कारण आपला नंबर मागे गेला होता, राईड काही व्यवस्थित येत नव्हते, आपण एक्सेप्ट नाही केल्या. एक राईड आली होती विमाननगरची छोटीशी, एअरपोर्ट पासून नाही घेतली. आणि एक आली होती तळेगावची, पण सॉरी चाकणची. ते रेट नव्हता व्यवस्थित. 10 रुपये पण एक्झॅक्ट 10 रुपये भेटत होते. त्यातनं पण टॅक्स कटणार. मग त्याच्यापेक्षा एवढं लांब 30 किलोमीटर जाण्यात काय पॉईंट नव्हता. नंतर रॅपिडोची एक वाजली. आपण म्हणलं नाश्ता करून घेऊ, तर पुढे येत होतो तर तेवढ्यात रॅपिडो वाजलं 244 कमांड हॉस्पिटल, 10-12 किलोमीटर. तर ठीक आहे, आपण कस्टमरला सोडलंय आता कमांड हॉस्पिटलच्या इथं आणि इथनं पुढे निघलोय. तर 672 रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे. गाडी चालली 63 किलोमीटर. टाइम झालाय 8:51. तर आता इथनं आपण बाकीचे ऍप चालू करू. रॅपिडो तर नाही वाजलं,
ओला आणि उबेर चालू करूया आणि बघूया आपल्याला इथनं राईड कोण देते. तर तिथनं आपण कस्टमरला खामांड हॉस्पिटलला सोडल्यापासून थोडंसं आलो होतो समोर आपल्याला ओलाकडनं राईड भेटली दापोडीची आणि कस्टमरचं बिल झाले 305 रुपये, आपल्याला दिले 216 रुपये. टोटल आपलं अर्निंग झाले 888 रुपये. गाडी चालली 83, टाइम झाले 10. तर आता इथनं ओलाचंच राईड बघूया, कारण विमाननगरला जाम आहे आणि हिंजवडीला जाम आहे. खडकीला येताना बघितलं, म्हणजे इथनं 16 किलोमीटर विमाननगरला जाण्यासाठी 1 तास आणि हिंजवडीला 15 किलोमीटर जाण्यासाठी 1 तासाच्या वर दाखवले, 72 मिनिटं दाखवले जवळपास. तर आपल्याला आता रेट भले कमी किंवा ऍटलीस्ट 10 रुपये 10-12 रुपयाप्रमाणे रेट किंवा रॅपिडो भेटलं तर वेल अँड गुड. तर बघूया आपण आता आपल्याला कोण राईड देते. रॅपिडो कडनं राईड भेटली आपल्याला. 12 किलोमीटर ड्रॉप आहे आणि 2 किलोमीटरचा पिकअप होता. 14 किलोमीटरचे आपल्याला दाखवले 300 रुपये. आता हे 300 भेटतात का नाही मला थोडा डाऊट आहे. तरी आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केला, येतो बोललेत. आपला 5 मिनिटाचा वेट टायमिंग आपण सुरू केलाय. आरआयडीचं ऑप्शन आधी ऑन करायचं कस्टमरच्या लोकेशनला आलं. ठीक आहे. तर सांगवीतनं आपण ही राईड आणली. आपल्याला 305 रुपये फेअर दाखवला होता 14 किलोमीटरचे. तर एवढे नाही भेटत. उबेरकडनं आपल्याला भेटले असतील 170, 175. ओलाकडनं पण सेम भेटले असते 180 वगैरे. रॅपिडोकडनं जरी भेटले असते तरी रॅपिडोकडनं भेटायला पाहिजे होते 200 वगैरे किंवा 220. हे बहुतेक त्या टायमिंगला पाऊस पडत होता आणि पाऊस एकदम जोरात होता, त्याच्यामुळे सर्ज लागला असेल. तर 305 रुपये आपल्याला भेटलेत. मी आता रेट बघितला 23.5 रुपये किलोमीटर आपल्याला रेट भेटलेला आहे. तर 305 आणि 888. तर 8 आणि 3 11, 1193 रुपये. समजा 1200 रुपयाचं अर्निंग आपलं झालंय. टाइम झालाय 11 वाजून 10 मिनिटं आणि गाडी चालली 99.8, 100 किलोमीटर आणि अर्धी टाकी आणि 1 गाडी CNG आहे. तर इथनं आता आपण वळून परत स्टेशन साईडला जाऊ आणि बघूया तिथनं आपल्याला राईड कोण देते. तर आता आपण स्टेशनला होतो, फ्रेश झालो इथं पुढं वॉशरूम मध्ये आणि गाडी पुसून घेतली थोडीशी, जी मला एकदम थोडी व्यवस्थित वाटत नव्हती. तर एक जण आला, मला म्हणला मला एकाने दारू पाजून फसवलंय, मला बारामतीला जायचंय. त्याला म्हणलं जा की रेल्वे किंवा बस स्टॉप आहे, म्हणलं इथनं जा. नाही म्हणतो मला दारू पाजून माझ्याकडचे पैसे काढून घेतले ना, आता माझ्याकडे 50 रुपये, तुम्ही मला 10 रुपयाची मदत करा. म्हणलं नाही, म्हणलं मीच म्हणलं इथं गाडी चालवते, मी नाही मदत करू शकत. तर असल्या लोकांना कधीच मदत करायचं नाही. धडधाकट माणूस होता, वास येत होता सगळ्या दारू पिल्याचा. तर असल्या लोकांना तर मी कधीच मदत करत नाही. तर ठीक आहे, आता इथनं आपण स्टेशनला जाऊ आणि रॅपिडो, ओला, उबेर सगळे ऑन करू. आज फक्त रॅपिडो आणि ओलाची 1 राईड, रॅपिडोचे 4 राईड झालेले आहेत. तर बघूया आता इथनं राईड कोण देते. पुणे स्टेशन पासून आपल्याला जाधववाडी चिखलीची 1 राईड भेटली होती 250 रुपये, 251 रुपये. तर कस्टमरने ॲड्रेस 1.5 किलोमीटर आधीच चुकीचं टाकलं होतं. सो आपण त्यांना 1.5 किलोमीटर पुढं सोडलं डायरेक्ट सोसायटीमध्ये त्यांच्या. तर आपण 30 रुपये त्याचे एक्स्ट्रा घेतलेत. तर 280 रुपये आपण घेतलेत आणि आपल्याला उबेरवाल्यांनी 245 आणि हे 275 मग आपल्याला या राईडचे भेटलेले आहेत. तर 1200, 1470, 1450 आपलं अर्निंग झालेलं आहे अशा प्रकारे. तर आता इथनं बघूया कुठं राईड आपल्याला भेटते. चिखलीमधनं आपल्याला एक छोटी राईड भेटली होती. 1.5 किलोमीटर पासून पिकअप होता आणि 3.25 किलोमीटरचा ड्रॉप बोराडेवाडीचा. ते सोडला आणि परत आपण चिखलीमध्ये चालूय. इकडं चिखली म्हणतोय, जाधववाडीमध्ये CNG भरायला. तर त्याचे आपल्याला दिलेत 105 रुपये. कस्टमरचं बिल झालं तर 122 रुपये काहीतरी. तर आता CNG भरू 105, 1450, 1550, 1550 रुपये. तर ठीक आहे, आता इथनं CNG बघू. 2, 1, 2, पुढे 1 गाडी, 3 गाड्या आहेत. 3 गाड्यानंतर आपला नंबर, म्हणजे 15 मिनिटं लागणार, 15-20 मिनिटं. तर बघूया आता इथनं आपण पुढं काम करतोय का आपण घरी जातोय. आज फॉरेक्स ट्रेड करायला टाइम भेटला नाही,
कंटिन्यू राईड होत्या. तर आपण दुपारनंतर किंवा संध्याकाळी करू आणि संध्याकाळी जे पण अपडेट असेल ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देत जाईल. तर ठीक आहे. हे फोरेक्स ज्यांना शिकायचं असेल त्यांनी एक युट्यूबला तुम्ही सर्च मारा, गोल्ड फोरेक्स मध्ये बिटकॉइन मध्ये कसं ट्रेड करतात, तर थोडासा अंदाज येईल. नंतर मी तर सुरू करणारच आहे ते वेब सिरीज, म्हणजे एक टाईप समजा सिरीज. सगळं हळूहळू आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण कव्हर करणार आहे त्यामध्ये. तर ठीक आहे, स्टे ट्यून.